हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रावण आणि रामचंद्र भाग 9 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खर आणि त्यांचे 14 राक्षस. मागील भागात आपण वाचलेत, शूर्पणखा आपले कापलेले नाक आणि कान घेऊन तिथून आल्या मार्गी निघून जाते. झालेल्या अपमानाचा बदला घेईन असे ओरडत ती तोंडावर हात ठेवून गायब होते. त्यानंतर ती आधीपेक्षा अजूनच कुरूप झालेली राक्षसी आपल्या खर नावाच्या भावाकडे जाते. खर नावाचा उग्र तेजवान असा तो राक्षस आपल्या राक्षस मंडळीमध्ये हसत खिंदळत मदिरापान करत बसलेला होता. तो रावणाचा सावत्र भाऊ होता आणि शूर्पणखा त्याची बहीण. त्याच्या पुढे जाऊन ही शूर्पणखा आकाशातून पडते. रक्ताने माखलेली तिच्या चेहऱ्यावर शरीरावर सगळीकडे रक्त सांडलेले होते. तिला तसं बघून सगळे राक्षस उठून उभे राहिले. खरने तिला हात देऊन शेजारी बसवले. भगिनी शूर्पणखा, हे काय झाले तुला? तुझी अशी अवस्था कुणी केली? कुठल्या हिंस्र श्वापदाने तर तुझ्यावर हल्ला केला नाही ना? खरं तर तिला काळजीच्या स्वरात विचारू लागला. थोडी शांत झाल्यावर ती त्याला त्या आश्रमात झालेला सगळा वृत्तांत सांगते. हे ऐकून खर रागाने लालबुंद होतो. त्याची एवढी हिंमत, माझ्या बहिणीशी ही अवस्था करणाऱ्या त्या मनुष्य प्राण्याला मी अजिबात सोडणार नाही असे समज. त्याने वेटोळे घालून बसलेल्या निरपराध काळ्या नागाला विनाकारण त्रास दिला आहे. हा काळा नाग आता त्याला जाऊन डसणार. मी त्याला सोडणार नाही. तू अशी मनासारखी स्वेर फिरणारी राक्षसी, तुला कुरूप बनवायची त्याची हिंमत कशी झाली? ते काही नाही. आता मला जाऊन त्याचा समाचार घेतलाच पाहिजे. देव, गंधर्व, भूत, पिशाच, ऋषी, महात्मा यापैकी कोणीही आजपर्यंत आपल्याला अशी चुनौती दिली नाही. एवढेच काय, साक्षात इंद्रही माझ्याशी छेडखानी करत नाही तर या मनुष्य प्राण्याची इतकी हिंमत की त्याने माझ्या बहिणीचे कान नाक कापावेत. ज्या प्रकारे हंस जलमिश्रित पाण्यातून दूध वेगळे करतो, त्या प्रकारे आज मी ह्या माझ्या बाणांनी त्या शत्रूचे प्राण त्याच्या शरीरातून वेगळे करेन. मी त्याच्याशी लढाई करेल. त्याला वाचवायला नाही देवता, नाही गंधर्व, नाही कुणी भूत किंवा राक्षस येऊ शकेल. त्यामुळे आता तू मला त्याचे ठिकाण सांग, ज्याने तुला या वनात आपल्या पराक्रमाने हरवले आहे. खरं जे ते वल्गना युक्त बोलणे ऐकून तिचे डोळे पाण्याने डबडबले. ती म्हणाली, ते दोघे तरुण, सुकुमार, महाबली, कमलनयन, वल्कले घातलेले संन्यासी तपस्वी म्हणून या वनात राहत आहे. पण ते धर्मचारी महाराज दशरथचे राजपुत्र राम आणि लक्ष्मण आहेत, जे क्षत्रिय आहेत. मी तिथे त्यांच्यासोबत एक सुंदर युवती, सर्व भूषणांनी आरूढ अशी स्त्री पाहिली आहे, जिचे नाव आहे सीता आहे आणि ती रामाची पत्नी आहे. त्या सीतेमुळेच त्या दोघा भावांनी मिळून माझी अशी दुर्दशा केली, जी की एखाद्या अनाथाने कुलटा स्त्रीची केली जाते. हे प्रियबाई, माझी अशी इच्छा आहे की युद्धात तू त्या दोन्ही कुटील भावांना आणि त्या स्त्रीला ठार मारशील आणि मला त्यांचं ताजं रक्त प्यायला आणून देशील. तिचे ते तसं क्रुद्ध बोलणे ऐकून खरने क्रोधित होऊन त्यांच्या 14 राक्षसांना आज्ञा दिली, जावा, त्या 3 मनुष्य प्राण्यांना ठार मारून त्यांचे रक्त माझ्या बहिणीसाठी घेऊन या. जावा, सशस्त्र, लवकर, त्वरा करा. म्हणून तो ओरडला. त्याची आज्ञा ऐकून वायुमार्गाने ते 14 राक्षस शूर्पणखेला घेऊन रामाच्या आश्रमात आले. जसं ते राक्षस रामाच्या आश्रमात आले, त्यांना बघून राम लक्ष्मणला म्हणाला, लक्ष्मण, मी या राक्षसांचा पाहुणचार करून येतो. तोपर्यंत तू इथे सीतेच्या रक्षणार्थ थांब. त्याचे बोलणे ऐकून लक्ष्मण म्हणाला, खूप छान. रामाने आपल्या सुवर्णभूषित धनुष्याला प्रत्यंचा चढवली. खांद्यावर लटकवून तो पुढे येऊन त्यांच्यासमोर उभा राहिला. आम्ही इथे सदाचार पालन करणारे, फळं कंदमुळे खाणारे तपस्वी आहोत. तरीही तुम्ही आम्हाला का मारण्यासाठी आला आहात? या वनातल्या ऋषींना संरक्षण देण्यासाठी आम्ही हे धनुष्य धारण केले आहे, ज्यामुळे आम्ही विनाशकारी राक्षसांचा बीमोड करू शकू. तेव्हा तुम्हाला आपले प्राण प्रिय असतील तर इथून आल्या मार्गी पळून जा, नाहीतर या बाणांच्या माराला सामोरे जा. रामाचे हे भाष्य ऐकून ते राक्षस क्रोधित होऊन बोलले, तुम्ही या वनात येऊन आमचे राजा खर यांना क्रोधित केले आहे. त्यामुळे आजच्या लढाईत तुम्ही सगळे आमच्या हातून मारले जाणार आहात. तुमच्यापैकी कुणालाच आम्ही सोडणार नाही. वा, लढाईला तयार म्हणत ते राक्षस पुढे चालून आले.
त्यांनी श्रीरामावर एक साथ आपल्या हातातले त्रिशूळ फेकून मारले. त्यांचे ते 14 त्रिशूळ अंगावर येताना पाहून रामाने आपल्या धनुष्यातून एकाच वेळी 14 बाण सोडून त्या सगळ्या अस्त्रांचा बिमोड केला. त्यांचे ते 14 त्रिशूळ छिन्नविच्छिन्न होऊन जमिनीवर पडले. मग त्यांनी आकाशातून टोकदार असे शूळ रामावर फेकले. मग क्रुद्ध होऊन रामाने नवीन 14 बाण आपल्या धनुष्यावर चढवले आणि त्या राक्षसांवर सोडले. ते सगळे बाण त्या शस्त्रांना कापत शेवटी त्यांच्या छातीतून आरपार गेले आणि ते 14 राक्षस ओरडत किंचाळत जमिनीवर पडले. जसे वृक्ष जमिनीवर उन्मळून पडावेत, ते राक्षस रक्ताने माखलेले जमिनीवर पडले होते. त्यांना तसे निर्जीव पडलेले पाहून शूर्पणखेला राग अनावर झाला. भयभीत होऊन चेहऱ्यावरच्या सुकलेल्या रक्ताला हाताने पुसत ती तिथून पळून गेली आणि परत खरच्या समोर येऊन एखाद्या उन्मळून पडलेल्या वेलीसारखी पडली. त्याच्यासमोर जाऊन ती शोक आणि रागाने जोरजोरात ओरडू लागली. मध्येच ती रामाला शिव्या देत होती. त्या सर्व राक्षसांचा सत्यानाश करण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या तिला परत जमिनीवर पडलेले बघून तो खर चिडून तिला बोलला, मी तुला प्रसन्न करण्यासाठी माझे शूरवीर उष्ण रक्त पिणारे 14 राक्षस दिले होते. मग तू परत इथे येऊन का रडत आहेस? ज्या राक्षसांना मी तुझ्यासोबत पाठवले होते ते माझ्या खास विश्वासातले आणि सदैव माझे हित जाणणारे होते. ते कधीच कुणाकडून मरू शकत नाहीत आणि माझी अवज्ञा तर कधीच करू शकणार नाहीत. मग असे काय झाले की तू परत इथे येऊन गळा काढून रडत आहेस? मला याचे कारण सांग. तिचे दुःख होऊन रडणं चालूच होतं. भगिनी, मी तुझा रक्षक इथे तुझ्याजवळ असताना तू अनाथासारखा विलाप का करत आहेस? उठ, घाबरू नकोस. असे बोलून जेव्हा खरने तिला हिंमत दिली तेव्हा ती डोळे पुसून उठून उभी राहिली. हे भाई खर, माझे कापलेले नाक आणि कान घेऊन जेव्हा मी तुझ्याकडे आले होते तेव्हा तू मला हिंमत दिलीस आणि माझ्याबरोबर तुझे खास 14 राक्षस दिलेस. मग रामासहित लक्ष्मण आणि सीतेचा वध करण्यास? हो, बरोबर. मग काय झाले पुढे? खरने अधीरतेने विचारले. रामाने एकट्याने त्याच्या मर्मभेदी बाणांनी त्या सगळ्या 14 राक्षसांना युद्धात मारून टाकले. त्या महाबली राक्षसांना एकाच वेळी असे मरताना बघून मला खूप भीती वाटली. म्हणून खर मी भयभीत झाली आणि दुःखी आहे. मला सगळीकडे फक्त आणि फक्त भीतीच दिसू लागली आहे. म्हणून तर परत मी तुझ्या शरणार्थ आले आहे. विषारी मगरींनी भरलेल्या या काळ्या डोहात मी एकटीच बुडत आहे. तू मला वाचवत का नाहीस? जा बघ, ते नरमांसभक्षी राक्षस तिथे जमिनीवर निर्जीव होऊन कसे पडले आहेत. जर त्या राक्षसांवर आणि माझ्यावर तुला किंचितही दया असेल तर जा त्या रामाशी युद्ध कर. तुझ्या तेज आणि शक्तीने युद्धात जिंकून ये. आणि जर तुझ्या या मनगटात हिंमत नसेल तर लढायची तर तुझ्या समोरच आता मी माझे प्राण त्याग करेन. मला माहिती आहे तू त्या रामासमोरच्या युद्धात कितीही मोठी सेना घेऊन गेलास तरी उभा राहू शकणार नाहीस. तू स्वतःला शूर समजतोस पण प्रत्यक्षात तू घाबरट आहेस आणि नुसत्याच आपल्या शौर्याच्या पुषारक्या मारतोस. कारण तू त्या 2 मनुष्य प्राण्यांना मारू शकत नाहीस. म्हणून तू कुळाला बट्टा लावणारा खरा. तू लगेच हे वन सोडून जा. तुझ्यासारखा निर्बल इथे कसा राहू शकतो? तू लवकर तुझ्या कुटुंबाला घेऊन हे जनस्थान सोडून निघून जा. नाहीतर तो श्रीराम तुला सोडणार नाही. तूही मरून जाशील. अशा प्रकारे ती मोठ्या पोटाची राक्षसी विलाप करत आपल्या खर भाईसमोर मूर्छित होऊन कोसळली. परत शुद्धीवर येऊन ती आपल्या मोठ्या पोटावर मारून घेऊन रडू लागली. तिचे ते क्रोधपूर्ण आणि लज्जा आणणारे भाषण ऐकून खर तिला म्हणाला, हे शूर्पणखे, तुझ्या झालेल्या अपमानामुळे माझ्या मनात आलेल्या क्रोधाला मी त्याप्रमाणे सांभाळू शकत नाही ज्याप्रमाणे पौर्णिमेला समुद्र आपल्या लाटांचा वेग आवरू शकत नाही. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे समाप्त होत आहे.